हे गाईज गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहे 10 आणि आमचा चाललाय नाश्ता. तर नवरोबाने मिसळ पाव आणलेला गाईज, तर आम्ही तिघांनी बसून नाश्ता केला. आणि नाश्ता केल्यानंतर गाईज मी रेडी झाली, कारण की आज आम्ही जाणार आहोत बाहेर. नवरोबाच्या मित्रांनी न्यू घर घेतलंय, तर त्याच्या ओपनिंगला आम्ही गेलो होतो. आणि त्यानंतर गाईज बघा मी रेडी झाली आहे. आणि मी नवरोबाला बोलली थोडीशी शॉपिंग करू, काहीतरी गिफ्ट घेऊया त्यांना. तर आम्ही दोघं गेलो मार्केटला गेल्यानंतर काय घेऊ सुचत नव्हतं गाईज. तर मला आयडिया आली वॉच. न्यू घरात वॉचच छान वाटते. तर गाईज मला ज्या आवडलेल्या त्या नवरोबाला नव्हत्या आवडत, तर मी त्यांच्यावर सोडलं तुम्हाला जे घ्यायचं घ्या. तर नवरोबाने चॉईस केली, घेतली. त्यानंतर आम्ही निघाल्यानंतर गाईज मोटू आणि पतलू थांबलेले. दोन्ही माझे भाऊ आहेत. मोटू खूप दिवसानंतर भेटला गाईज, तर आम्ही थोडं हक केला आणि मस्ती केली आणि वर गेलो. तर गाईज त्यांचा 3rd फ्लोअरवर रूम आहे. तर आम्ही चाललेलो. मी ब्लॉग स्टार्टच ठेवलेला आणि मोटूला दाखवते, तो मस्ती घेत होता. सगळ्यांना माहिती मी ब्लॉग बनवते म्हणून. तर गाईज मी पोचली आहे खान फॅमिली, आणि बघा त्यांचं घर. हे आमचे चाचा. आणि गाईज घर खूप छान होतं, मला खूप आवडलं. आणि खूप म्हणजे खूपच छान होता घर. त्यानंतर बघा बेडरूम, एवढा मोठा हॉल, बेडरूम एक नंबर होतं गाईज घर. त्यानंतर ही हाल्फिया, तिला हाय केलं, आम्ही थोडी मस्ती केली. त्यानंतर त्यांच्याशी बोललो जरा, त्यांना कॉंग्रॅच्युलेशन बोललो. त्यानंतर गाईज इथं आमचे चाचा इमोशनल झाले. या वयात त्यांनी घर घेतलं. गाईज माझ्या नवरोबाची आणि चाचाची बॉन्डिंग खूप चांगली. त्यांना बघून आम्हाला सुद्धा रडायला आलेलं. त्यांना आम्ही समजवलं काय नाही, लाईफमध्ये काय ना काय होतंच, जाऊ द्या गाईज. आम्ही त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करून गिफ्ट देऊन आम्ही थेट निघालो. मला काहीतरी गोड खायची इच्छा झालेली. मी नवरोबाला बोलली चला चला, ते घेऊन गेले गाईज. तर मी गेली वॉफल्सच्या दुकानात. आणि गाईज बघा किती छान वाटतंय दुकान, मला खूप आवडलं. मी फर्स्ट टाइम आली आहे, बट छान वाटलं मला इथे. आणि वॉफलची टेस्ट तर खूपच छान होती गाईज. ते बघा मी खाली बसून बोर झाली म्हणून मी वरती पण गेली क्लिप घ्यायला. आणि वरती जाऊन बघा वाव, फ्रेंड सर्कलसाठी फॅमिलीसाठी खूप छान आहे, मस्त वाटलं. आणि त्यानंतर माझी ऑर्डर येण्यासाठी 15 मिनिटं होते. थोडे आम्ही व्हिडिओज वगैरे काढले नवरोबाची, आणि माझी मस्ती घेतली, थोडीशी मस्ती करत होतो. त्यानंतर व्हिडिओ काढल्यानंतर माझी ऑर्डर आली गाईज. आणि मी ऑर्डर आल्यानंतर थोडंसं खाल्लं नवरोबाने बिरी. त्यांना तर आवडत नाही गाईज, मीच खाल्लं. खाल्ल्यानंतर मी बोलली गाईज आम्ही निघालो तिकडं, आणि मला पाहिजे होते प्लॅन्ट्स, मला झाडं पाहिजे होती घरात, कारण की तुळशी इम्पॉर्टंट आहे घरात. आणि आमची तुळशी उद्रा मामाने खाल्लेली, म्हणून आम्ही दोघं गेलो तुळशी घ्यायला. त्याच्यात मनी प्लॅन्ट वगैरे घेतलं. झाड घेतल्यानंतर मी नवरोबाला बोलवती हे घेऊ का ते घेऊ, त्यांना काही इंटरेस्टच नाहीये गाईज. मी घेतले माझ्या मनाने प्लॅन्ट्स. त्यानंतर आम्ही घेऊन गेलो घरी, कारण की खूप उशीर झालता. घरी आल्यानंतर मी जेवण डायरेक्ट बनवलं आणि जेवलो. नवरोबा आणि मी त्यांना विचारलं कसं झालं, ते बोलले खूप छान. मी बोलली मला पण चारा. मी पण खाल्लं, खूप छान बोलली. काही समजत नव्हतं, खूप छान. त्यानंतर काही आम्ही खूप थकलेलो, दिवसभर बाहेर होतो म्हणून. मी लिटरली एवढी थकलेली म्हणून मी बोलली आता बाय, गुड नाईट गाईज. आणि त्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाईज. काय चुकलं असेल तर माफ करा. बाय, गुड नाईट.